एअर इंडियाच्या विमानात वायफाय मिळणार। येत्या नोव्हेंबरपासून एअर इंडिया कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानात वायफाय सेवा पुरवली जाणार। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी 42 पदं भरण्यात मान्यता। पदासाठी अनुषंगाने येणाऱ्या खर्चासही मान्यता। जुलै महिन्यात ईपीएफओमध्ये 20 लाख नवीन सदस्यांची नोंद। 19,94,000 सदस्य नव्याने दाखल करून घेतल्याची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची माहिती। मुंबईतील शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला 2 रुग्णांचा मृत्यू। क्षयरोग रुग्णालयात 3,185 रुग्णांचा मृत्यू। परवडणाऱ्या घरांमध्ये पुणे आघाडीवर। बाणेर, महाळुंगे, पाषाण, सूस, हिंजवडी, वाकड, तातवडे या भागात 60% घरांची विक्री, तर गेल्या 5 वर्षात शहरात रोजगारामध्ये 8% वाढ। पनवेलमधील पाणीपुरवठा 26 आणि 27 सप्टेंबरला बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यातून 9,14,016 अर्ज पात्र। 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार। गोंदिया जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ। जिल्ह्यात मलेरियाचे 335, चिकनगुनियाचे 161 तर डेंग्यूचे 94 रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईसह उपनगरांमध्ये घरांच्या मागणीत सातत्याने वाढ। मुंबईतील सर्वच भागात नव्या गृहप्रकल्पांसह पुनर्विकास प्रकल्पांनाही वेग। पुण्याच्या कात्रज डेअरीचे प्रतिदिन 2 लाख लिटर दूध संकलन। गाईच्या दुधाला सरासरी 31 ते 31.39 तर म्हशीच्या दुधाला 50.85 रुपये प्रति लिटर दर।